महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी आज खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे मतदारसंघात प्रचार दौरा करत आहेत। डॉक्टर साहेब, काय परिस्थिती आहे सध्या? आपण आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्यात सहभागी झालात। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातली ही जी निवडणूक आहे सर्वसामान्य जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे। आपण अगदी उमेदवारी अर्ज भरण्यापासूनची जर परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य जनता प्रचंड उत्साहानं या निवडणुकीमध्ये देवदत्तजी निकम यांच्या पाठीशी ठामपणानं उभी आहे आणि त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी देवदत्तजी निकम यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता उभी आहे। खरं तर राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातून छगन भुजबळ यांच्या नावाने जे लोक शरद पवारांपासून दूर गेले ते ईडीच्या भीतीने भाजपमध्ये सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आलाय, काय सांगाल? या पुस्तकामध्ये थेट ते विधान आहे आणि आतापर्यंत जे ऐकत होतो की भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, या नाऱ्याला या पुस्तकातल्या जी काही विधान आहेत या विधानांमुळे 100% पुष्टी मिळालेली आहे। आणि जर आपण त्या पुस्तकातला सारांश बारकाईनं पाहिला तर अनेक नेते वेगवेगळी कारणं जाण्याची जरी सांगत असली तरी विकास 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 ही गोष्ट गेले वर्षभर गेलेल्या अनेक नेत्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकानं हा विकासाचा बोरखा फाटलेला आहे आणि यामध्ये हा विकास नाही तर तो ईडीचा ससेमिरा होता आणि यासाठी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडण्याचा निर्णय या सगळ्या नेत्यांनी घेतला होता, त्या पुस्तकातून स्पष्ट झालंय। खरं तर आतापर्यंत लव जिहादची चर्चा होती, मात्र आता वोट जिहादचा आरोप महाविकास आघाडीवर करण्यात येतोय। मला वाटतं जे वोट जिहादचा जर आरोप करत असतील तर मग त्यांनी बटेंगे तो कटेंगे हे पोस्टर लावण्याची गरज काय होती? या पद्धतीनं सातत्यानं कुठेतरी पोलरायझेशन करायचं आणि निवडणूक हाती घ्यायची, कारण शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, माता भगिनींच्या सुरक्षेचे प्रश्न असतील, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचा प्रश्न असेल, या सगळ्या बाबतीमध्ये महायुतीचं सरकार हे सपशेल अपयशी ठरलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी पोलरायझेशन करायचं, विषयांतर करायचं म्हणून असे प्रयत्न सुरू आहेत। खरं तर हरियाणातील निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिलाय आणि त्याच धर्तीवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण एक पोस्ट केली आहे। मला असं वाटतं बटेंगे तो कटेंगे असा नारा महाराष्ट्रात द्यावा लागणं हे कदाचित त्यांच्या ज्या काही ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असतील त्यांना महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्म, महाराष्ट्राची संस्कृती ठाऊक नसेल। इथं महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन 12 बलुतेदार 16 अलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं आणि त्यामुळे बटेंगे तो कटेंगे सारखा नारा महाराष्ट्रात चालत नाही। महाराष्ट्र पुरोगामी विचारांनी चालणार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणार आहे आणि त्यामुळं अशा कुठल्या तरी वाऱ्यावर उडून जायला ती काय गंगा यमुनेकाठची धूळ नाही, हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे, तो त्याला भीक घालत नाही। खरं तर प्रचारासाठी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यात आलेले आहेत। ते जितक्या जास्त वेळा येतील तितकं बरं होईल, कारण गेल्या वेळी लोकसभेला ते 15 वेळा आले आणि त्यातल्या 14 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला। त्यामुळे माननीय मोदीजी जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या जखमा ताज्या होतात, जेव्हा जेव्हा मोदीजी येतात तेव्हा तेव्हा माझ्या टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, या प्रत्येका दूध उत्पादक शेतकरी असेल, या प्रत्येकाच्या जखमा ताज्या होतात आणि मोदीजींना बघितल्यानंतर माझा दूध उत्पादक शेतकरी नक्की स्वतःला प्रश्न विचारतो की गुजरात मधल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला जर दुधाला 40 रुपये लिटर भाव मिळत असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तो मोदीजी कधी देणार, हा प्रश्न महत्वाचा तयार होतो आणि जेवढे मोदीजी येतील तेवढं नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही गोष्ट अधिकाधिक पक्की होत जाईल। खरं तर मोदीजींनी आज आपल्या पहिल्या भाषणामध्ये विदेशी गुंतवणूकदारांची पहिली पसंती महाराष्ट्र राज्याला आहे असं विधान केलंय। मोदीजींच्या भाषणातली गोष्ट वस्तुस्थितीत दिसत नाही। मग माननीय मोदीजींनी जे 5.5 लाख कोटींचा जी गुंतवणूक आहे जी महाराष्ट्राच्या बाहेर गेली, वेदांता फॉक्सकॉन मोदीजींनी आधी परत पाठवावा, टाटा एअरबस मोदीजींनी आधी परत पाठवावा, बल्क ड्रग पार्क मोदीजींनी आधी परत पाठवावं, हे जर मोदीजींनी केलं तर त्यांच्या भाषणातल्या गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवू। कारण मोदीजींनी भाषणात तर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये येणार असंही सांगितलं होतं। तर मोदीजींचं भाषण आणि वस्तुस्थिती यामध्ये फरक आहे, महाराष्ट्र जाणतो। खरं तर केंद्राच्या अनेक योजनांच्या केंद्रस्थानी ह्या महिला आहेत, महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवतंय असाही उल्लेख मोदीजींनी आपल्या भाषणात केलाय। जर केंद्र सरकार अनेक योजना राबवत असेल तर मला वाटतं की मग महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला वेगळी लाडकी बहीण योजना राबवायला जर लागली तर याचं कारण केंद्रातल्या योजना पुरेशा नाही आहेत, मोदीजींनी त्याची दखल घ्यावी। राज्यातील नेत्यांप्रमाणे मोदीजींनीही महाविकास आघाडीवरती टीका केली आहे की ती लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। हे बघा, महाविकास आघाडीने आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्वतः महालक्ष्मी योजना
ही लाडकी बहीण योजना जी 1500 रुपयाने आता 2100 रुपये अनाऊन्स केले, त्यापेक्षा महालक्ष्मी योजना ही जास्त सक्षम योजना आहे, ज्यामध्ये तब्बल 3000 रुपये प्रत्येक माता भगिनीच्या अकाउंटवर जातील. त्याचबरोबरीनं जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला वयाच्या 18 वर्षी 1,00,000 रुपये मिळतील. आणि माता भगिनींच्या सुरक्षेसाठी जो शक्ती कायदा आहे त्याची अंमलबजावणी होईल. या गोष्टी जास्त कॉन्क्रीट आहेत, हे जनता जाणते आणि त्यामुळे कुठेतरी दिशाभूल करण्यासाठी कदाचित माननीय पंतप्रधान असं बोलत असतील. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव, पुणे.